नमस्कार मंडळी, आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज तुम्हाला इंदिरा संतांची एक छोटीशी पण सुंदर कविता ऐकवते। ही कविता एका रानमाळावर फिरणाऱ्या छोट्या मुलीची आहे असं मला वाटतं। अगदी छोटीशी कविता आहे, पण मला ही कविता खूप आवडते। बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। या कवितेचं शीर्षक आहे झुबे लालसर। झुबे म्हणजे छोटेसे गुच्छ। कविता वाचते मी, बघा कशी वाटते तुम्हाला। निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झुबे लालसर ल्यावे कानी। निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे झुबे लालसर ल्यावे कानी। जरा शिरावे पदर खोवनी करवंदीच्या जाळीमधून। शीळ खोल ये तळरानातून, शीळ खोल ये तळरानातून। भणभण वारा चढणीवरचा गालापाशी झिळमिळ लाडीक। स्वाद जिभेवर आंबट कच्चा। नव्हती जाणीव आणि कुणाची, नव्हती जाणीव आणि कुणाची। नव्हते स्वप्नही कुणी असावे। डोंगर चढणीवरी एकटे किती फिरावे उभे राहावे। पुन्हा कधी न का मिळायचे ते माझेपण आपले आपण। झुरते तनमन त्याच्यासाठी, झुरते तनमन त्याच्यासाठी। उरते पदरी तीच आठवण, उरते पदरी तीच आठवण। निवडुंगाच्या लाल झुब्यांची टपोर हिरव्या करवंदांची। निवडुंगाच्या लाल झुब्यांची टपोर हिरव्या करवंदांची। ही छोटीशी कविता आहे आणि ही इयत्ता 6वी किंवा 5वी बालभारतीमध्ये अभ्यासाला होती। आणि मला आठवतंय त्या कवितेच्या पृष्ठावर एका छोट्याशा वयात येणाऱ्या मुलीचं चित्र होतं आणि ती मुलगी माळरानावर रानात त्या बागडते आणि ती निवडुंगाची ती विखुरलेली शीर्ण फुलं म्हटलं, विखुरलेली फुलं गोळा करून त्याचे लालसर झुबे जणू काही ते कानी ल्यावे, कर्णफुलं म्हणून ते वापरावे। आणि पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे की जरा शिरावे पदर खोवनी करवंदीच्या जाळीमधून। आणि रानात असलेली करवंदाची जी झुडपं असतात ती काटेरी असतात, त्याच्यामध्ये हळूच शिरून करवंद गोळा करावी अशी त्या मुलीची कल्पना। पुढे शीळ खोल ये तळरानातून। भणभण वारा चढणीवरचा गालापाशी झिळमिळ लाडीक। स्वाद जिभेवर आंबट कच्चा। म्हणजे सोसाट्याचा वारा सुटलेला आहे, भणभण वारा येतोय आणि जणू काही तळरानातून हा वारा आणि त्याची ती शीळ कानी ऐकू येते। आणि गालापाशी झिळमिळ लाडीक, स्वाद जिभेवर आंबट कच्चा। या करवंदांचा स्वाद आंबट कच्चा असा जिभेवर आहे। नव्हती जाणीव आणि कुणाची, नव्हते स्वप्नही कुणी असावे। डोंगर चढणीवरी एकटे किती फिरावे उभे राहावे। त्या मुलीच्या मनातल्या या कल्पना, तिच्या मनातले हे विचार की डोंगर चढणीवर असं आपण एकटं फिरावं, किती फिरावं, उभं राहावं, बागडावं, मजा करावं, करवंदांचा स्वाद घ्यावा, निवडुंगाच्या फुलांशी खेळावं, त्याचे झुबे कानी ल्यावे। पुढे असं म्हटलंय, पुन्हा कधी न का मिळायचे
ते माझेपण आपले आपण, झुरते तनमन त्याच्यासाठी, उरते पदरी तीच आठवण. पुन्हा असे एकांतातला आनंद देणारे क्षण मिळतील का? ते माझेपण, ते आपलेपण, आपलं एकटेपणातला जो आत्मिक आनंद तो मला मिळेल का? आणि आता झुरते मन त्याच्यासाठी, उरते पदरी तीच आठवण. आता असं वाटतं की तो क्षण पुन्हा उपभोगायला मिळावा आणि आता फक्त आठवणीच उरतात. निवडुंगाच्या लाल झुब्यांची, टपोर हिरव्या करवंदाची. म्हणजे निवडुंगाच्या फुलांचे ते लालसर झुबे आणि ती टपोरी हिरवी करवंद आणि त्याचा घेतलेला स्वाद, ह्या आता फक्त आठवणी राहिलेल्या. मला जाणवलेला अन्वयार्थ हा असा आहे. तुम्हाला काय वाटतं हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर कवितेसह. तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद.